कॅलिडोस्कोप. लेखक आणि सादरकर्ते श्री राजीव शांताराम थत्ते. रस्त्याच्या कडेला मी उभा. मुंबईत सिग्नलला कधी उभे राहिलात तर गाड्यांमधून जाणारे, रस्त्यांवरून धावणारे, चेहऱ्यांवर चिंतेची ओझी घेऊन जड पावले टाकत जाणारे, समोर होर्डिंगवर चमकणारे अधिकृत होर्डिंगवरचे राकटरावडे राजकारणी, अनेक चेहरे आपण पाहतो. या प्रत्येक चेहऱ्याला भावना जोडलेल्या असतात. कधी समजतात तर कधी न समजत कोड्यात टाकतात. एक बाई तयारी करत असते. एका बाळाचा हात पेरगळत सांगते, अभी रोना चालू कर, नहीं तो धंदा नहीं होगा. मुलगी वर्ष 1.5 वर्षाची. स्त्री तिला पाठुंबरी फडक्यात लटकवते. गाडीच्या समोर रडणाऱ्या मुलीला धरते. साहब, बच्चा बीमार है, कुछ खाना भी खाया नहीं है, 5 रुपया दे दो ना. जग बघताना मला पटकन एक आई सापडते, मुलीला धरून भीक मागणारी. मी एक चित्रपट पाहून बाहेर पडतो. नवी हिरोईन, उफाळ्याची, जोरात नाचणारी, समोरच्या पब्लिककडून शिट्ट्या बनवणारी. मला आवडते माहीत नाही, पण तिकिटाचे 150 रुपये त्या नव्या हिरोईनला पाहून वसूल झाल्यासारखे वाटतात. चित्रपट संपल्यावर मी माझ्या एका फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्र झालेल्या फोटोग्राफरकडे जातो. हा फोटोग्राफर नव्या चित्रपटात येऊ इच्छिणाऱ्या मॉडेलचे फोटो काढणारा. आज चित्रपट पाहिला, मजा आली. त्यात नवी नटी हिचा काय दिसली आहे, मी त्याला माहिती देतो. आपला आनंद शेअर करावा असं मला नेहमीच वाटतं. तो आज जातो आणि माझ्यासमोर 100-150 फोटोंचा गड्डा टाकतो. एक एक फोटो मी पाहतोय थक्क होऊन. मॉडेलच्या अंगावर कपडे भिंगाने शोधावेत एवढे कमी. तुला माहिती आहे नीता सिंगला चित्रपटात कसा रोल मिळाला ते? हे फोटो मी 10-15 निर्मात्यांकडे पोहोचवले. कोण अंदाज कर, फोटोग्राफर मला म्हणाला. माझ्या डोळ्यांसमोर एखादा क्रूर, पैशांसाठी एक्सप्लॉइट करणारा दलाल उभा राहतो. 16-17 वर्षीच्या मुलीला छळणारा, पैसे मिळवण्यासाठी काहीही करायला लावणारा, आणि कपडे उतरवले तर आणखी काय काय करायला लावले असेल, माझ्या अज्ञानी मनात आलेला विचार. फोटोग्राफर माझ्या मनाचा अंदाज घेतोय. मी उत्तर देणार नाही तेवढी माझी क्षमताही नाही हे त्याला माहिती आहे. हे फोटो काढून घेतले, निर्मात्यांकडे पोचवले. मुलीलाही
निर्मात्यांसमोर कमीत कमी कपड्यात सेक्सी बनवून नेले तिच्या सख्ख्या आईने. भरपूर पैसे मिळवण्यासाठी, तेही स्वतःच्या चैनीसाठी, तिच्या सख्ख्या आईनं. मी शांतपणे विचार करतो, ह्या स्त्रीला मी आई म्हणायचं का? माझ्या घरी घरकाम करणारी बाई, आणखी 3-4 घरी भांडी धुणी करते. तिला दिलेलं रूप असं की आमच्या इमारतीत गेटमधून शिरली तर इमारतीत राहणारे सुशिक्षित मर्द तिच्याकडे पाहणारच. गाडी सुरू झाली तरी ती नजरेआड होईपर्यंत ॲक्सेलरेटरवर पाय टाकून गाडी सुरू होऊन हलणार नाही. तिला 3 मुली, नवरा दारू पिऊन घरीच लोळणारा. घर हिच्या 4-5 घरात धुणी, भांडी, केर, पट्टा मारण्याच्या उत्पन्नावर जाणार आहे. ती मोलकरीण एक दिवस घरी आली. माझ्या पत्नीला सांगितलं, बाई, आजपासून सगळी कामं मी सोडते. मला दुसरं चांगलं काम मिळालंय. नवऱ्यानं शोधलं. रात्रीचं काम, दिवसा मुलांच्या शाळा, अभ्यास, त्यांचं जेवण खाण याची काळजी घेता येईल. दारुड्या नवऱ्यानं मारल्यावर मी त्याला पैसे देण्याऐवजी मीच त्याला व्यवस्थित पैसे देईन. नवरा मला रात्री 8 वाजता कामावर सोडेल. रात्री 2 वाजता परत घेऊन जाईल. पैसे मिळतील, मुलांचं आयुष्य तरी उभं राहील. त्या तिघींना तरी पुन्हा मोडकणीची कामं करायला नको. मी ऐकतोय, ही आता रात्री 8 ते 2 या वेळात कुठल्या शिफ्टला जाणार? पुन्हा एकदा हे सगळं मेरी समज के बाहेर. थोड्या दिवसानं बिल्डिंगमधले लोक सांगतात, आबा, तुमच्याकडं कामं करणारी आता समोरच्या लेडीज बारमध्ये कामाला लागली. रात्री कामं करते, गिऱ्हाईकांना काय हवं ते देते. तिच्या सौंदर्यावर सगळी गिऱ्हाईकं वेडी होतात. रोज 2-4 हजार रुपये घेऊन घरी जाते. नवरा हिला बारवर सोडतो, दारू हातभट्टीची मारतो. हिला न्यायला रात्री बारपासून थोडा दूर वाट पाहत उभा राहतो. मी विचार करतो, धुळी भांडी, झाडूपट्टा गरिबीत करणारी, मुलांना कपडे, शिक्षण, औषधे न देऊ शकणारी अबला स्त्री मोठी का आपल्या सुंदर शरीराचा वापर करून मुलांच्या सर्व गरजा भागवून त्यांना मोठे सुशिक्षित बनवण्याचे स्वप्न पाहणारी आई मोठी? आमच्या घराच्या समोरच हाऊसिंग बोर्डाच्या चाळी. आम्ही दरमहा 150 रुपये भाडे हाऊसिंग बोर्डाला देणारे प्रचंड श्रीमंत. तर समोर दरमहा
18 रुपये भाडे देऊन हाऊसिंग बोर्डाच्या चाळीत जाणारी गरीब कुटुंबे. आमच्या इमारतीसमोर भोसल्यांचं कुटुंब. आमच्या इमारतीसमोर राहणारे असल्याने आमच्या वॉचमनच्या थ्रू मिळणाऱ्या समोरच्या चाळकरांच्या चांगल्या वाईट बातम्या आम्हाला कळतात. भोसले वर्कर म्हणून कारखान्यात काम करणारा. 12 तासांच्या शिफ्टचा पगार 2000 रुपये फक्त. सौभाग्यवती भोसले घर सांभाळतात. गेल्या 6 वर्षात 5 मुलींना जन्म दिला. गरिबी घरात तरी सौ भोसले सगळ्या मुलींना नवऱ्याच्या 2000 पगारातही नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांनी भोसलेंची म्हातारी आई घरात दिसते. सौ भोसलेंना घाई गर्दीने रिक्षात घालून इस्पितळात नेलं जात आहे. म्हातारी रिक्षात वाकून सांगते, लक्षात ठेव, मुलगा झाला तर घरी परत ये. 5 मुलींना जन्म दिलास, आता वंशाचा दिवा आण तरच घरात तुझी जागा, नाहीतर माझ्या मुलाचे दुसरे लग्न करून देईन. 2 दिवसांनी समोरच्या चाळीत म्हातारी पेढी वाटताना दिसते. नातू झाला, मस्त झालं बघा, भोसल्यांच्या वंशाचा दिवा मिळाला. म्हातारी म्हणाली. मला आश्चर्य वाटते. हा भोसले म्हणजे काही छत्रपती शहाजीराजे भोसले नाही की ज्या वंशाचा दिवा लढाया जिंकणार आहे, महाराष्ट्रावर राज्य करणार आहे. आणखी 3-4 दिवस जातात. एक दिवस समोर ॲम्ब्युलन्स उभी राहते. स्ट्रेचरवरच्या पांढऱ्या चादरीच्या खाली आई सौ भोसल्यांचा मृतदेह आहे. 6व्या बाळंतपणाच्या थकव्याने दिवाघरी गेलेला. बाळ भोसलेंच्या हातात आहे. भोसल्यांच्या घराण्याचा वंश दिवा. 5 मुली ढसढसा रडतायत. त्यांनी बाळ घरात येताना त्यांच्यासाठी नेहमी सारं करणारी आई गमावली आहे. त्यांना प्रेम करणारी, सदा सांभाळणारी आई आता पुन्हा कधी दिसणार? आज स्त्री जन्माची अनेक रूपे कॅलिडोस्कोपमध्ये पाहताना माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. कॅलिडोस्कोपमध्ये काचांचे रंग गैरे होताना मला दिसत आहेत. मी डोळे मिटतो, रुमालानं पाणी पुसतो. आई मला जगावेगळी का दिसली? माझ्याकडेच याचं उत्तरच नाही आहे.